आज मी घरच्या घरी कुरकुरीत अशी रसदार जिलेबी बनवणार आहे। त्यासाठी 1 वाटी मैदा घेतला, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, 2 चिमूट बेकिंग पावडर, 1 चम्मच बेसन पीठ, 1 चम्मच तूप, 4 चम्मच दही टाकायचं, आंबट दही, आणि मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा चम्मच खाण्याचा सोडा देखील टाकायचा आहे। आता जसं लागेल तसं पाणी टाकून याचं मिश्रण तयार करायचं। मिश्रण घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही बनवायचं आपल्याला। तर इथे अशा पद्धतीने हे मिश्रण बनवून 15 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे हे मिश्रण छान तयार होईल। इकडे आपण पाक करणार आहोत जिलेबीसाठी। तर इथे 1.5 वाटी साखर टाकायची आणि साखर बुडेल इतपत पाणी टाकायचं। त्यामध्ये केशरच्या काड्या टाकायच्या, थोडासा पिवळा रंग टाकायचा, म्हणजे जिलेबीला रंग छान येईल। आणि याचा 1 तारी किंवा थोडासा कमी असा पाक बनवून घ्यायचा आहे। आता इकडे पसरट पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं। इकडे आपलं मिश्रणसुद्धा छान असं सेट झालेलं आहे। तर हे मिश्रण मी या जिलेबीच्या बॉटलमध्ये भरून घेते। माझ्याकडे अशी बॉटल आहे, त्यामुळे बॉटलने बनवणार आहे मी जिलेबी। तुम्ही दुधाची पिशवी घेऊ शकता स्वच्छ धुवून, आणि त्याने सुद्धा जिलेबी बनवू शकता। तर तेलामध्ये अशा प्रकारे ही जिलेबी बनवून घ्यायची आहे। छान दोन्ही साईडने कुरकुरीत तळून घ्यायची आणि कोमट पाकामध्येही 1 मिनिटासाठी फक्त ठेवायची आहे, आणि लगेचच अशा पद्धतीच्या जाळीवर काढून ठेवायची। परत सर्व जिलेबी याच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत आणि पाकामध्ये टाकून जाळीवर ठेवायच्या आहे, म्हणजे एक्स्ट्राचा जो पाक आहे तो निथळला जाईल। तर कशी वाटली ही घरच्या घरी जिलेबी नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।